नमस्कार, मी अंकिताच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्हाला रोज पोहे, उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल तर रव्यापासून आपण नवीन असा नाश्ता बनवणार आहोत. अगदी बनवायला पण खूप सोपा आहे आणि अगदी कमीत कमी वेळेमध्ये असा 10 मिनिटामध्ये बनवून तयार होतो आणि अगदी घरातल्या साहित्यांमध्येच तयार होतो. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 वाटी रवा घेतलाय, अर्धी वाटी दही घेतले, थोडंसं पाणी घेतले आपण अर्धा ग्लास छोटंसं. आता आपण रवा आणि दही आणि थोडंसं पाणी टाकून मिक्सरला अशी छान बारीक पेस्ट करून घेणार आहोत. आता आपण छान असं मिक्सरला बारीक करून घेऊयात. इथे आपलं बॅटर आता छान असं बारीक करून झालंय बघा, मस्त. आता आपण त्यामध्ये 2 चमचे छोटे तेल टाकणार आहोत. तेल टाकून छान असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. आता मिक्स करून झाले. आता आपण त्यामध्ये टाकूयात जिरा, चवीनुसार मीठ आणि पूर्ण असं आपण जिरा आणि मीठ बॅटरमध्ये मिक्स करून 5 ते 7 मिनिटासाठी असं भिजवण्यासाठी ठेवणार आहोत. इथे बघा पीठ एकदम असं छान भिजले. आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत इनो टाकून थोडंसं पाणी टाकून आपण इनो ॲक्टिव्ह करून घेणार आहोत आणि असं मिक्स करून घ्यायचे आपल्याला. एकदम असं छान असं मस्त आपला इथे रव्याचे बॅटर भिजले. आता आपण असं मस्त मिक्स करून घेतले. खायला पण असं खूप हेल्दी आणि खूप टेस्टी लागते. सर्वजण असे आवडीने खातील असं. आता इथे आपण भांड्याला असं ग्रीस करून तेल लावून घेतले. आता आपण त्यामध्ये टाकूयात इनो. टाकल्यानंतर आपल्याला हे बॅटर जास्त वेळ नाही ठेवायचे, एकदम फास्ट प्रोसेस करायची. आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेतले. इथे आपण पाणी पण गरम करायला ठेवले. पाणी असं छान कडकडीत गरम झाले. आता आपण त्यामध्ये ठेवणार आहोत आणि झाकण लावून 10 ते 15 मिनिट असंच आपण वाफवून घेणार आहोत. तोपर्यंत आपण चटणी बनवणार आहोत. कोथिंबीर, पुदिना, लसूण, अद्रक, हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, साखर आणि लिंबाचा रस घालून मस्त अशी बारीक पेस्ट करून घेऊयात मिक्सरला. थोडंसं पाणी टाकून आपण इथे बघा आपली हिरवी चटणी पण बनवून तयार आहे. आता इथे आपले 10-15 मिनिट पण झाले. आता बघूयात असा मस्त असा जाळीदार झालाय. पण इथे सुरीच्या साहाय्याने बघूयात. बघा सुरीला कुठेही चिकटत नाही, म्हणजे आपला नाश्ता एकदम असा परफेक्ट पदार्थ तयार आहे. आता आपण थंड करून काढून घेऊयात आणि त्याचे आपल्या आवडीनुसार आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही असा पण खाऊ शकता, चटणीसोबत खूप टेस्टी लागतोय. पण अजून टेस्टी लागण्यासाठी आपण इथे पॅन गरम करायला ठेवले. त्यामध्ये टाकूयात जिरा, मोहरी, लाल तिखट. तेलामध्ये मस्त अशी तडका देऊयात आणि त्यावरती आपण ते पीसेस ठेवून असे 2 ते 3 मिनिटासाठी दोन्ही पण साईडने आपण फ्राय करून घेणार आहोत. त्याने खूप अशी छान टेस्ट येते आणि खायला पण एकदम मस्त लागतात. इथे बघा असे मस्त आपल्याला फ्राय करून घ्यायचे. आता आपण दुसरी साईड पण अशी छान मस्त फ्राय करून घेणार आहोत. अगदी एकदम असे स्पॉन्जी तयार होतात बनवून. असा काहीतरी नवीन नाश्ता, खायला पण खूप टेस्टी. इथे बघा मस्त असे दोन्ही पण साईडने फ्राय झालेत. आता आपण डिशमध्ये काढून घेऊयात. इथे आपला छान असा रव्याचा नाश्ता बनवून तयार आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा.